जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे 75 डे चॅलेंजचा 6वा दिवस। आज रविवार असल्यामुळे सर्व जिम बंद होते, त्यामुळे मी फक्त संध्याकाळी 1 तास होम वर्कआउट करण्याचं ठरवलं। आणि आज सकाळी मला एका वेडिंग शूट करता सुद्धा जायचं होतं, त्यामुळे मी तयारी वगैरे करून बाहेर आलो। पण घराच्या बाहेर बघतो तर काय गाडीच नव्हती, कारण माझी गाडी पुण्याला असल्यामुळे घरी फक्त एकच गाडी आहे आणि ती सुद्धा आज पप्पा बाहेर घेऊन गेले होते। तर मी माझ्या मित्राला कॉल करून घरी बोलवलं आणि आम्ही त्याच्या गाडीवर शूट करण्याकरता गेलो। मला वाटलं शूट 1-2 तास चालेल, पण बघता बघता सकाळी 10 वाजता सुरू केलेला शूट दुपारी 2 वाजेपर्यंत चालला। आणि आज ऊन सुद्धा खूप जास्त होतं, त्यामुळे आम्ही लिटरली काळे पडलो होतो आणि आम्हाला घाम सुद्धा खूप जास्त आला होता। त्यानंतर मी दुपारी 2 वाजता घरी आलो। घरी आल्यानंतर फक्त फ्रेश होऊन मला माझ्या मित्राच्या एका प्रोग्राममध्ये सुद्धा जायचं होतं, तर मी लगेच तिकडे जाण्याकरता निघालो। तर तिथे मी त्याला भेटतो आणि त्याच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी करून लगेच घराकडे निघालो। आणि घरी आल्यावर नळ आलेले होते, तर मग मी आज विचार केला की आज आपण लुसीची आंघोळ करूया आणि घरची सुद्धा थोडी साफसफाई करूया। त्यामुळे मी लुसीची आंघोळ करून घराची थोडी साफसफाई केली आणि काम करता करता मला संध्याकाळचे 6 वाजले। तर 6 वाजता मी गच्चीवर आलो संध्याकाळचं वर्कआउट करण्याकरिता। आज मी संध्याकाळी 100 सूर्यनमस्कार काढले। एवढे सूर्यनमस्कार आयुष्यामध्ये मी या पहिले कधीच काढलेले नव्हते। त्यासोबतच 100 स्क्वॉट, 20 सुपरमॅन पुशअप, 20 क्लॅप पुशअप काढल्या। कुणाला सांगू नका, 75 डे चॅलेंज किती इझी आहे। तर वर्कआउट पूर्ण संपल्यावर मी लगेच फ्रेश झालो आणि त्यानंतर मी प्रोटीन कन्झ्युम केलं। प्रोटीन कन्झ्युम केल्यानंतर मी लगेच 15 ते 20 मिनिटांनंतर जेवायला बसलो आणि माझं जेवण झाल्यावर मी लगेच लुसीला सुद्धा जेवायला दिलं। आणि त्यानंतर रोज आपल्या एका रूलनुसार आज मी 4 लिटरच्या जागी 5 लिटर पाणी पिले। आणि ही आहे आजची आपली सेल्फी। तर असं करून मी आज आपले सर्व टास्क कंप्लीट केले। तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।